प्रतापरावांनी आपला मुलगा सूरजचे लग्न एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवले होते. लग्नाच्या 2-3 दिवस आधीच दोन्ही कुटुंबियांना हॉटेलमध्ये रूम देण्यात आल्या होत्या. लग्नाच्या आदली रात्री सरिताच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला हॉटेलच्या खोलीत बोलावले आणि आतून दाराला कडी लावली. ते पाहून सरिता आश्चर्यचकित झाली आणि सूरजकडे बघू लागली. कारण सूरजने तिला फोनवर सांगितले होते की मला तुझ्याशी अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्यामुळे ती घाईघाईने त्याच्या रूममध्ये आली होती. पण जेव्हा त्याने खोलीचे दार आतून बंद केले तेव्हा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती घाबरून म्हणाली, सूरज, हे सगळं काय आहे आणि तुम्ही हे काय करत आहात? तिच्या थरथरण्या आवाजावर सूरज मोठ्याने हसला आणि म्हणाला, तुला स्वतःवर खूप गर्व आहे ना? स्वतःला मोठी साधूक समजतेस ना? पण आज मी तुझा सारा अहंकार उद्ध्वस्त करणार आहे. त्याच्या डोळ्यात वेडसर चमक होती. तो पुढे म्हणाला, अहंकार आणि गर्व हे फक्त पुरुषांना शोभून दिसतं. जर एखादी स्त्री पुरुषाच्या बरोबरीने उभं राहू लागली तर तिच्या नवऱ्याने तिला वटणीवर आणले पाहिजे. आणि म्हणूनच मी तुला लग्नाआधीच वटणीवर आणणार आहे. त्यानंतर अचानक सूरजने तिला जोरात ढकलून बेडवर पाडले. हा प्रकार पाहून सरिता सुन्न झाली. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की सूरज तिच्याशी असा वागेल. ती रागाने म्हणाली, सूरज, मी तुझी होणारी पत्नी आहे आणि उद्या लग्नानंतर तुला हे सर्व हक्क मिळणारच आहेत. मग आज असा अन्याय का? त्यानंतर तिने संतापून सूरजला आपल्यापासून दूर ढकलले. पण सरिताची ती कृती पाहून सूरज आणखीनच चिडला. त्याने तिच्या मनगटावर पकड घेतली आणि तिला स्वतःच्या जवळ खेचले. सरिता एका छोट्या पक्ष्यासारखी तिच्या भक्कम हातात तडफडू लागली. सूरज म्हणाला, सरिता, तू शेवटी माझीच होणार आहेस. मग मी आजच्या रात्री माझे हक्क गाजवले तर काय फरक पडतो? आज सूरजमध्ये वेड लागल्यासारखा अट्टहास होता. त्याच्या बोलण्यात क्रूरता होती. सरिता संतापाने म्हणाली, सूरज, तुला वाटतं का की मी तुझ्या इच्छेनुसार माझा आत्मसन्मान तुझ्यासमोर झुकवेन? लग्नानंतर माझ्यावर तुझा पूर्ण हक्क असेल, पण लग्नाआधी तुला मला स्पर्श करण्याचा कोणताही अधिकार नाही. असं म्हणत तिने झटक्याने आपला हात सोडवला आणि ती खोलीच्या दाराकडे धावली. पण सूरजने तिला पकडले आणि पुन्हा जोरात उचलून बेडवर भिरकावले. हा सूरजचा रुद्रावतार पाहून सरिताच्या डोळ्यात भीती दाटून आली. सूरजने तिच्या दोन्ही मनगटांना घट्ट पकडले आणि म्हणाला, सरिता, आता तुझ्याकडे 2च पर्याय आहेत. शांतपणे स्वतःला माझ्या हवाली कर, अन्यथा मी माझा हक्क बळजबरीने मिळवेन. नाहीतरी उद्या तू माझी बायको होणारच आहे आणि या गोष्टी पुढे होतच राहतील. मग आज काही प्रॉब्लेम आहे? सरिता घाबरून डोळे मिटून नकारार्थी मान हलू लागली. तिचा नकार पाहताच सूरजचा अट्टहास आणखीनच वाढला. त्याने अचानक पुढे होऊन सरिताचे ओठ आपल्या ओठात कैद केले आणि ती तडफडत राहिली. ती विवळत म्हणाली, सूरज, असं करू नकोस. फक्त एकच दिवस राहिला आहे. उद्यानंतर तुला हवे ते कर. मी विरोध करणार नाही. ती स्वतःला सोडवण्यासाठी धडपडत होती. पण सूरजच्या ताकदीपुढे तिचा विरोध निष्फळ ठरत होता. ती संपूर्ण ताकद लावूनही सूरजसमोर असहाय्य होती. तिच्या शरीरात कोणतीही हालचाल करण्याचे बळ उरले नव्हते. जणू ती जिवंत असूनही मृतपाय पडली होती. सूरजच्या वेडसर वासनेपुढे सरिता पूर्णपणे हतबल झाली होती. दुसऱ्या दिवशी ती आपल्या खोलीत बेडवर बसून ढसाढसा रडत होती. सतत रडण्यामुळे तिच्या डोळ्यांची सूज खूपच वाढली होती. तिने मरून रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता, पण तिच्या चेहऱ्याचा रंगही आता मरूनसारखा दिसू लागला होता. तिचा आत्मसन्मान, तिचा गर्व, तिची अस्मिता एका अशा व्यक्तीने तुडवली होती जो तिचा होणारा पती होता, जो तिच्या इज्जतीचा रक्षक असायला हवा होता. पण त्याच व्यक्तीने काल रात्री रक्षकाचे रूप सोडून भक्षकाचे रूप घेतले होते. सरिता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तिला वाटत होते की मोठ्याने ओरडून आईला मिठी मारून सांगावे की तिच्यासोबत काय घडले, पण ती न बोलता फक्त शांत रडत राहिली. कारण तिला माहीत होते, जर तिने हे कोणाला सांगितले तरी कोणी तिच्या वेदनांना न्याय देऊ शकणार नाही. शेवटी आज तिचे लग्न सूरजसोबतच होणार होते. सरिता आणि सूरजचा विवाह
हा काही 2-3 महिन्यांपूर्वी ठरलेला नव्हता, तर तो 1 वर्षांपूर्वीच ठरला होता, जेव्हा तिच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला होता. सूरज हा सरिताच्या वडिलांचा जिवलग मित्र प्रताप यांचा मुलगा होता. सरिताला 3 बहिणी होत्या. तिच्या वडिलांनी आपल्या मुलींसाठी नेहमीच सर्व काही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी ते मृत्यूशय्य होते, त्यांनी आपल्या जिवलग मित्राला शेवटचे वचन मागितले. त्यांनी आपला मित्र प्रतापचा हात हातात घेतला आणि भावनिक स्वरात म्हणाले, प्रताप, आपण एकमेकांच्या मुलांना नेहमीच आपले समजले आहे, पण माझ्या जाण्यानंतर माझ्या मुली पूर्णपणे एकट्या पडतील. मला वचन दे की तू त्यांना कधीही एकटे वाटू देणार नाहीस, त्यांना कधीही कुठलीही कमतरता भासू देणार नाहीस. हे ऐकून प्रताप यांच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. ते म्हणाले, रामनाथ, तू हे काय बोलतोस? तुझ्या मुली माझ्यासाठी नेहमीच माझ्या स्वतःच्या मुलींसारख्याच राहतील आणि त्यांच्यासाठी मी तुला एक वचन देतो. मी माझ्या सूरजसाठी सरिताचा हात मागतो आणि आता तुझ्या मुलींची जबाबदारी माझी असेल. मी त्यांना कधीही एकटे वाटू देणार नाही. हे ऐकून सरिताच्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. जणू त्यांच्या काळजावरील मोठा भार हलका झाला. मात्र सरिता सुन्न झाली होती. तिने कधीही सूरजला त्या नजरेने पाहिले नव्हते. पण वडिलांनी दिलेले वचन पक्के करण्यासाठी त्या दोघांचा विवाह तिथेच ठरवण्यात आला. तिच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आपल्या डोळ्यासमोरच आपल्या मुलीचा विवाह पाहावा. त्यामुळे त्याच वेळेस सूरज आणि सरिताचा साखरपुडा करायचे ठरवण्यात आले. अतिशय साधेपणाने अवघ्या 2-3 तासातच सर्व तयारी पूर्ण झाली आणि रुग्णालयाच्या खोलीतच सूरजने सरिताला अंगठी घातली आणि सरितानेही सूरजला अंगठी घातली. अशा प्रकारे त्यांचा साखरपुडा पार पडला होता. तिने कधी सूरजसाठी मनात असे काही विचार केले नव्हते, पण तिला हेही माहीत होते की सूरज एक चांगला मुलगा आहे आणि भविष्यात एक चांगला जीवनसाथीही बनू शकतो. सरिताला आपल्या वडिलांसमोर काही विरोध करण्याची हिंमत नव्हती आणि त्यात हे तर तिच्या वडिलांचे शेवटचे स्वप्न होते. त्यामुळे तिनेही आनंदाने हे नाते स्वीकारले. पण तिची सर्वात मोठी चूक ही होती की तिने सूरजला कधीही सांगितलेच नाही की तीही या नात्याला मनापासून स्वीकारत आहे. उलट जेव्हा जेव्हा सूरज तिच्याशी बोलण्याचा किंवा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा सरिता त्याला कठोरपणे दूर सारायची. तिच्या वागण्यामुळे सूरज नेहमीच निराश व्हायचा. साखरपुड्यानंतर काही दिवसातच तिच्या वडिलांचे निधन झाले आणि त्या घटनेनंतर सरिताला आपल्या घराला सांभाळण्याची जबाबदारीही पार पाडावी लागली. तिला हेही ठाऊक होते की लोक त्यांच्या घराबद्दल काय बोलू शकतात. जरी तिचा सूरजसोबत साखरपुडा झाला असला तरी जेव्हा तो तिच्या घरी यायचा तेव्हा ती स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची. सूरजचे असे तिच्या घरी येणे तिला अजिबात आवडत नव्हते, कारण त्यावरून गावात वेगवेगळ्या चर्चा होऊ शकत होत्या. सरिताला जगाच्या बोलण्याची भीती वाटत होती, कारण ज्या व्यक्तीचे मन स्वच्छ असते तिला छोट्या छोट्या गोष्टीही अस्वस्थ करतात. पण या सर्व विचारात ती एक गोष्ट विसरली होती. सूरज आणि तिच्या नात्यात एक पवित्र बंध आहे. ती सूरजशी मृदू बोलायलाही तयार नव्हती, कारण तिला वाटत होते की तसे केल्याने सूरजला चुकीचे संकेत मिळू शकतात. त्यात सूरज एक तरुण पुरुष होता आणि ती त्याची होणारी पत्नी होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा साखरपुडा झाला होता. फक्त मंगळसूत्र घालायचे बाकी राहिले होते. वडिलांच्या निधनानंतर सूरजच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितले होते की सरिता आता आमची जबाबदारी आहे. लवकरच आपण सूरज आणि सरिताचा मोठ्या थाटामाटात विवाह करू आणि मग तिला आमच्या घरी घेऊन जाऊ. सरिताला याच गोष्टींची भीती वाटत होती. जर तिने सूरजशी थोडाही गोडावा दाखवला तर कदाचित सूरज तिच्या जवळ येईल. ती लग्नाच्या आधी सूरजशी कोणतेही संबंध ठेवू इच्छित नव्हती. ते दोघे एकाच युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. सूरज MBA करत होता तर सरिता मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेत होती. जरी ते दोघे एकाच ठिकाणी शिकत होते तरीही सरिताने सूरजशी कधीही संवाद साधला नव्हता. सूरज तिच्या आयुष्यात अशी एक परीक्षा बनला होता. तो जितक्या तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तितकेच सरिता त्याला दूर सारायची. तिला वाटत होते की
तिच्या मनात सूरजसाठी कोणतीही भावना नसावी, पण तसं नव्हतं. काळानुसार तिच्या मनातही त्याच्यासाठी प्रेम निर्माण होत गेले आणि ते साहजिकच होते, कारण आता ती सुद्धा या वयात आली होती. पण तिची सर्वात मोठी चूक ही होती की तिने कधीही सूरजला तिच्या मनातील भावना सांगितल्या नाहीत. तिला जगाच्या टीकेची भीती होती. ती हेही जाणून होती की तिच्यावर तिच्या लहान बहिणींची जबाबदारी आहे. ती एक अशी चिमणी होती जी आपल्या पंखांखाली आपल्या लहान भावंडांचे संरक्षण करत होती. तिला आपल्या बहिणींसमोर हा आदर्श निर्माण करायचा होता. ती सूरजच्या जवळ जाऊन आपल्या बहिणींसमोर हे दाखवू इच्छित नव्हती की त्यांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यावी. म्हणूनच तिने आपल्या भावनांना आपल्या हृदयात खोलवर दडून ठेवले होते. त्यांच्या साखरपुड्याला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले होते. या 1 वर्षात सूरजने आपल्या प्रेमाने सरिताच्या कठोरतेच्या भिंतीला तोडण्याचा भरपूर प्रयत्न केला होता, पण तिने त्या भिंतीत जराही भेग पडू दिली नव्हती. आणि याचाच परिणाम तिला लग्नाच्या आदल्या रात्री असा भोगावा लागला की ती स्वतःच्या पायांवर उभी राहू शकत नव्हती. त्या रात्री सरिताला आपल्या चुकांचा खरा अर्थ कळला, कारण तिच्या वागण्याला सूरजने त्याच्यावरील तिरस्कार समजले होते. त्याला असे वाटत होते की सरिता त्याला नीच आणि हलक्या दर्जाचा पुरुष समजते, त्यामुळेच ती त्याला कधीच आपल्याजवळ येऊ देत नाही. खरं म्हणतात, पुरुषांच्या अहंकाराला जखम झाली की तो वेड्याच्या उंबरठ्यावर पोचतो आणि वेडेपणाचं रूपांतर क्रूरतेत व्हायला वेळ लागत नाही. सूरजचाही हा अहंकार वेड्यात कधी बदलला आणि त्याचे हे वेड सरितावर अशा प्रकारे कोसळली की तिच्या फक्त शरीराचेच नव्हे तर आत्म्याचीही लक्तर झाली. पण ती सूरजच्या निर्दयतेमागील कारण जाणून होती. कारण लग्नाच्या 1 आठवड्यापूर्वी घडलेल्या एका घटनेने सूरजला तिच्यावर राग काढण्यास प्रवृत्त केले होते. जेव्हा तिने आणि सूरजने मास्टर्सची पदवी पूर्ण केली तेव्हा त्यांच्या घरी लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. गेल्या 1 वर्षात सरिताच्या हृदयातही सूरजसाठी जागा निर्माण झाली होती, पण तिने कधीही त्याला आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. उलट जेव्हा सूरज तिच्या समोर यायचा तेव्हा सरिता त्याच्याशी शांतपणे वागत असे आणि न बोलताच निघून जात असे. तिने कधी विचार केला नाही की तिच्या वागण्यामुळे सूरजच्या मनावर काय परिणाम होत असेल. जसं त्यांचा लग्नाचा दिवस जवळ येत होता तसतसे सरिताच्या मनातही नव्या भावना उगम पावत होत्या. एखाद्या तरुण मुलीच्या मनात लग्नाआधी जी उत्सुकता आणि स्वप्ने निर्माण होतात, त्याच भावना सरिताच्या मनातही दाटून आल्या होत्या. तिलाही सूरजवर नितांत प्रेम झाले होते. ती हे जाणून होती की सूरज तिच्यासाठी वेडा आहे. कित्येकदा सूरजने आपल्या मनातील भावना तिला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तिच्या दुर्लक्षामुळे तो गप्प बसत असे. तिचे सूरजवरील प्रेम इतके पवित्र होते की तिला स्वतःहूनही त्याची कबुली देण्याची भीती वाटत होती. कारण तिला भीती होती की तिच्या हृदयाचा बाण एकदा का फुटला तर तो भावनांच्या प्रवाहात वाहून जाईल. सरिताला आपल्या 3 लहान बहिणींची आणि त्यांच्या सन्मानाचीही चिंता होती. तिला वाटत होते की जर तिच्या वागण्यामुळे लोकांनी काही अपवाद काढले तर तिच्या विधवा आईवरही लोक बोटं उचलतील. म्हणूनच तिने 1 वर्ष आपले प्रेम हृदयात दडवून ठेवले आणि कोणालाही हे जाणवू दिले नाही की ती सूरजवर किती प्रेम करते. 1 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ते दिवस आले. लग्न जसे जवळ येत होते तसतसे सरिताची बेचैनी आणि आतुरता वाढत होती. तिने ठरवले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री सूरज जर तिच्यावर रागला तर ती स्वतःच पुढाकार घेईल. सामान्यतः मुलींनी पुढाकार घेणे योग्य मानले जात नाही, पण सरिताने 1 वर्ष सूरजला आपल्या जवळही येऊ दिले नाही, ज्यामुळे तो तिचा तिरस्कार करू लागला होता. तिला वाटत होते की आता मला त्याच्या सर्व तक्रारी मिटवायच्या आहेत. पण लग्नाआधीच्या आठवड्यातच तिच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. त्या दिवशी सरिता आपल्या आई आणि बहिणींसोबत लग्नाचा पोशाख खरेदी करण्यासाठी चालली होती, त्यामुळे ती तयार होत होती. आनंदात असताना अचानक कोणतीही सूचना न देता सूरज तिच्या खोलीत शिरला. त्यावेळी सरिता आपल्या केसांमध्ये कंगवा करत होती. तिने मागे वळून पाहताच तिला सूरजच्या डोळ्यात एक विचित्र नशा दिसली, जणू तो काहीतरी सांगू इच्छित होता. जेव्हा सूरज हळूहळू तिच्या जवळ आला
तेव्हा तिला असे वाटले की कदाचित तो तिच्या सौंदर्यावर इतका मोहित झाला आहे की त्याचे भान हरपले आहे. सूरजने दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाला, सरिता, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सूरज काही सांगण्याआधीच सरिताने आपल्या गैरसमजातून उत्तर दिले, मला माहीत आहे सूरज की तू मला काय सांगणार आहेस, पण लग्नाआधी हे शक्य नाही. तू 1 वर्ष वाट पाहिली आहेस, तर आता आणखीन 4 दिवस वाट पाहू शकत नाहीस का? सरिताच्या आवाजातील तीव्रतेने सूरजच्या चेहऱ्यावर ताबडतोब संतापाची छटा उमटली. तो म्हणाला, सरिता, हे विसरू नकोस की मी तुझा होणारा नवरा आहे आणि मी तुझ्याशी जे काही करेल ते सर्व योग्यच असेल. तो कदाचित काही वेगळे सांगायला आला होता, पण सरिताच्या गैरसमजुतीमुळे त्याचाही स्वर अधिक कठोर झाला. त्याच्या डोळ्यातील मस्ती आता रागात बदलली होती. सूरजच्या बोलण्याने सरिताला इतकी वेदना झाली की तिने आपल्या मुठी आवळून धरल्या. पण सूरज एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तिच्या खांद्याला पकडून जोरात झटकलं आणि म्हणाला, खूप गर्व आहे ना तुला तुझ्या अहंकाराचा? जर मी ठरवलं तर क्षणात तुझी ही सगळी आकड मोडून काढू शकतो. जेव्हा पुरुषाच्या अहंकाराला धक्का बसतो तेव्हा तो सर्व मर्यादा ओलांडतो. म्हणून मला तू कठोरतेने वागण्यास भाग पाडू नकोस. मी बऱ्याच दिवसांपासून बघतोय की आपल्या साखरपुड्यानंतर तू स्वतःला काहीतरी वेगळंच समजू लागली आहेस. मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू माझ्यापासून दूर जातेस. जणू काही मी कुठल्या अच्युत रोगाने ग्रस्त आहे. मान्य आहे की आपले लग्न अजून काही दिवसांवर आहे, पण त्याआधी किमान आपल्यात मैत्री तरी होऊ शकते, नाही का? पण तू तर मला त्याला एकही समजले नाहीस. मला वाटतं की कदाचित तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस. हे बोलतात सूरजने तिच्या दोन्ही खांद्यांना जोरात झटका दिला. आता सरितालाही स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. संतापाच्या भरात तिने सूरजच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. हीच तिची सर्वात मोठी चूक होती आणि या चुकीची तिला अशी मोठी किंमत चुकवावी लागली की याची तिने कल्पनाही केली नव्हती. तो आपल्या गालावर हात ठेवून सरिताकडे असा रोखून पाहत होता. त्याला ही कल्पना नव्हती की सरिता त्याच्या कानाखाली मारेल. त्यानंतर ती घाईघाईने सूरजच्या जवळून निघाली आणि वेगाने खोलीबाहेर पळाली. सरिता जी काही वेळापूर्वी आनंदाने उचंबळून उठली होती की आज ती स्वतःच्या पसंतीचा लग्नाचा पोशाख खरेदी करेल, जिच्या डोळ्यात वेगवेगळी स्वप्ने होती. सूरजच्या कठोर शब्दांनी तिची सगळी स्वप्ने चकनाचूर केली होती. सरिताने प्रत्युत्तरात कठोर उत्तर दिले होते, कारण ती त्या मुलींपैकी नव्हती ज्या पुरुषाच्या कठोर वागणुकीला मुकाट्याने सहन करतात आणि म्हणतात, हो, सगळं ठीक आहे. त्या दिवशी सरिताने फार उदास मनाने लग्नाचा पोशाख घेतला. तिच्या बहिणी आनंदाने वारंवार विचारत होत्या, दीदी, लेहंगा कोणत्या कलरचा घ्यायचा? लग्नाचा पोशाख कसा हवा आहे? पण सरिता फक्त हो करून आपला चेहरा दुसऱ्या दिशेने वळत होती. तिला सतत सूरजच्या कठोर शब्दांची आणि स्वतःच्या थप्पडची आठवण येत होती. घरी पोहोचतात तिच्या आईने तिला उदासीनतेचे कारण विचारले. यावर तिने फक्त डोके दुखत असल्याचा बहाणा केला आणि खोलीत निघून गेली. पण तिला एक क्षणही शांतता लाभत नव्हती. तिचे हृदय जोराने धडकत होते, कारण आठवड्याभरानंतर ती सूरजची पत्नी म्हणून त्याच्या घरी जाणार होती. सूरजला थप्पड मारणे कदाचित तिची मोठी चूक होती, याचाच तिला आता पश्चाताप होत होता. तिने विचार केला की कदाचित तिने सूरजची माफी मागायला हवी. पण त्याचवेळी तिच्या मनात प्रश्न उमटला, चूक फक्त तिचीच होती का? त्यानेही तिच्याशी वाईट वागणूक केली होती. याच विचारात निम्मी रात्र उलटून गेली. शेवटी रात्री 2 वाजता तिने सूरजला फोन करायचं ठरवलं. हे पहिल्यांदाच होत होतं की ती स्वतःहून सूरजला कॉल करत होती, पण त्याने फोन उचलला नाही. तो झोपलेला असावा असं वाटून तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला. यावेळी त्याने फोन उचलला. अर्धवट झोपलेल्या आवाजात तो म्हणाला, कोण आहे? सरिताने हळू आवाजात उत्तर दिलं, सूरज, मी सरिता बोलते. तिचं नाव ऐकताच तो एकदम डचकून उठून बसला. काही क्षण शांततेत गेले आणि मग तो थोड्या कोरड्या आवाजात म्हणाला, काय झालं? यावेळी फोन का केला आहेस? यावर तिने खूपच नम्रतेने उत्तर दिलं, सूरज, मी तुला थप्पड मारली, जी माझ्याकडून चूक झाली.
कृपया मला माफ कर. आय एम रिअली सॉरी. क्षणभर शांतता पसरली. मग सूरज म्हणाला, फक्त माफी मागून काही होणार नाही. लग्नाच्या 1 दिवस आधी तुला माझ्या सांगितलेल्या ठिकाणी यावं लागेल आणि जर तू आली नाहीस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. हे ऐकून सरिता अधिकच अस्वस्थ झाली. तो तिला कुठे बोलवणार होता आणि का हे तिला समजत नव्हतं. पण तो तिच्या बाबतीत काही वाईट करेल असं तिला वाटलं नव्हतं. शेवटी तो तिचा होणारा नवरा होता आणि तो तिच्यावर प्रेम करतो असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिने थोडं बिनधास्त होण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्या खोलीत गेली व तिला गप सर्व काही सहन करावं लागलं. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस होता. ती आपल्या पलंगावर निपचित बसली होती. तिचं शरीर तापाने गरम झालं होतं आणि तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तिला विश्वासच बसत नव्हता की सूरजने तिचा असा फायदा घेतला आहे. तेव्हाच तिच्या आईने खोलीत प्रवेश केला आणि प्रेमाने विचारलं, काय झालं सरिता बेटी? मी पाहते की काल रात्रीपासून तू काहीशी उदास दिसत आहेस. सरिताने आपलं डोकं खाली झुकवलं आणि मंद स्वरात उत्तर दिलं, काही नाही आई, फक्त जरा दमले आहे. आईने हळूवार तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाली, सरिता, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारख्या मुली आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करतात. आज मी तुझ्या जबाबदारीतून मुक्त होईन. मग तुझ्या लहान बहिणींचा विचार करायला लागेल. मी तर फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करते की त्यांनाही सूरजसारखाच नवरा मिळावा. आईच्या शब्दांनी अक्षरशः सरिताचं मन हललं. नाही, सूरजसारखा नवरा माझ्या बहिणींसाठी कधीही नाही. आता सरिता आपल्या बहिणींना सूरजसारखा नवरा मिळावा असा ती स्वप्नातही विचार करू शकत नव्हती. पण ती हे आईला सांगूही शकत नव्हती. आणि मग तो क्षण आला ज्या क्षणी तिचं तन मन सर्वस्वी सूरजच्या नावावर होणार होतं. सूरज आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या वडिलांनी भव्य विवाह सोहळ्याची तयारी केली होती. लग्नाच्या सर्व विधी सुरू झाल्या. पण सरिता त्या विधींमध्ये केवळ एक यंत्रावर सहभागी होत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. नववधूसाठी असलेला उत्साह, उमेद आणि स्वप्न यापैकी काही उरलं नव्हतं. सूरजसोबत सुखी वैवाहिक जीवनाची कल्पना आता तिच्या मनातून पूर्णपणे निघून गेली होती. तिला तर त्याचा चेहराही पाहायचा नव्हता. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता, मी आयुष्यभर सूरजसोबत राहू शकेल का? आणि अखेर त्या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर ती सूरजसोबत आपल्या सासरी आली. आज ती नववधूच्या रूपात त्याच्या खोलीत होती. ती अजूनही तापाने फणफणत होती. तिचे डोळे लाल झाले होते. तिच्या अंतःकरणात एक अशी आग धगधगत होती जी आता कोणीही विझवू शकत नव्हतं. तिला असं वाटत होतं की ती आता सर्व काही उद्ध्वस्त करून टाकेल. रात्री ठीक 10 वाजता खोलीचं दार हळूहळू उघडलं. सूरज शांतपणे आत आला आणि सरिताच्या जवळ जाऊन बसला. काही वेळ तो नुसता तिला बघत राहिला. मग त्याने हळूवार तिचा हात पकडला. तिला एक झटका बसल्यासारखं वाटलं. तिने पटकन आपला हात सोडवला आणि तिरस्काराने सूरजकडे पाहत म्हणाली, तुम्ही सगळे पुरुष सारखेच असता, निर्दयी आणि स्वार्थी. तुम्हाला कधीच हे समजत नाही की एखादी मुलगी मनापासून तुमच्यावर प्रेम करते, पण तुम्ही फक्त तिच्या भावनांशी खेळत असता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग ती अगदी स्पष्ट शब्दात म्हणाली, आज मला लाज वाटते की मी माझ्या प्रेमासारख्या मौल्यवान भावनेचा त्याग तुझ्यासारख्या माणसासाठी केला. तू तर त्या प्रेमाच्या लायकीचाही नाहीस. तिच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त सूरजसाठी तिरस्कार होता. जर तुला असं वाटत असेल की मी एक कमजोर मुलगी आहे आणि मी पुन्हा तुझ्या अन्यायाला बळी ठरेन, तर ही तुझी सर्वात मोठी चूक आहे. मिस्टर सूरज, आज मी तुझ्यासोबत तुझ्या घरी तर आले आहे, पण तू मला हात लावायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, नाही तर मी मोठा गोंधळ घालीन. सरिताने हे शब्द आत्मविश्वास आणि ठामपणे उच्चारले आणि तेही सूरजच्या डोळ्यात डोळे घालून. त्याचेही डोळे तिच्यासारखे लाल झाले होते, जणू तोही पूर्ण रात्र झोपलेला नव्हता. पण आता सरिताला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. सूरजने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, सरिता, जेव्हा तू मला थप्पड मारली होतीस त्या दिवशी मी फक्त तुझ्याशी बोलायला आलो होतो.
तुझ्यावर किती प्रेम करतो हे सांगायला, पण तूही प्रत्येक पुरुषाला एकाच कडघोळ्यात टाकलं आणि माझ्या बाबतीतही तेच गृहीत धरलं की मीही तुला फक्त एक वस्तू समजतो. जर मला तसंच करायचं असतं तर मी खूप आधीच केलं असतं. पण मी तर तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, परंतु तू मला थप्पड मारून माझ्या अभिमानाला ठेच पोहोचवलीस आणि त्याच थप्पडीच्या बदल्यात काल रात्री मीही वेडेपणाच्या सीमा ओलांडल्या. कारण त्याच क्षणी माझ्या मनात फक्त राग आणि अहंकार साठला होता. मी हेही विसरलो की आपल्या नात्याची पवित्रता किती महत्त्वाची आहे. आणि जेव्हा मी ते सर्व करून टाकलं जे मला करायला नको होतं, तेव्हापासून मला एक क्षणही शांतता मिळाली नाही. कदाचित मी तुझ्या क्षमेसाठी पात्र नाही, पण आता तू या घरची सून आहेस, माझ्या मनाची राणी आहेस आणि या कुटुंबाच्या इज्जतीचा एक भाग आहेस. एवढं बोलून तो तिथून उठून बाहेर गेला. हे पाहून सरिताला आश्चर्य वाटलं. तिला वाटलं होतं की सूरज आजही तिच्याशी वाईट वागेल आणि रात्रभर तिच्यावर आपली मनमानी करेल. म्हणूनच तिने सूरजशी इतक्या कडवट शब्दात बोलण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून तो तिला दुर्बल समजू नये. पण त्या रात्री सूरज तिच्या जवळसुद्धा गेला नाही. तो संपूर्ण रात्र बाल्कनीत बसून दारू पित राहिला. कदाचित त्यालाही तितकीच वेदना होत होती जितकी सरिताला होत होती, पण आता सरिताला त्याचा काही फरक पडत नव्हता. ती आपली पाठ फिरून झोपी गेली. सकाळी सूरजची आई त्यांच्या खोलीत आली आणि तिने मायेने सरिताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, सरिता बेटी, तुला खूप ताप भरलाय. सरिताने हळू आवाजात उत्तर दिलं, नाही आई, फक्त थोडासा थकवा आहे. जरा आराम केला की बरं वाटेल. त्यानंतर आईने सूरजकडे पाहिलं, जो त्यावेळी ओल्या केसांसह बाथरूममधून बाहेर येत होता. आईने आश्चर्याने विचारलं, सूरज, तू कसला नवरा आहेस? तुझी बायको तापाने फणफणते आणि तुला तुझ्या आंघोळीचं पडले. सूरजने आश्चर्याने सरिताकडे पाहिलं. त्याला खरंच माहिती नव्हतं की सरिता पूर्ण रात्र तापाने होरबळत होती. त्याने तिच्या कपाळावर आपला गार हात ठेवला आणि त्या स्पर्शाने सरिताला असं वाटलं जणू तिच्यात जळत्या वेदनांवर शीतलता पडली आहे. सूरजने आपल्या आईला सांगितलं, आई, मी डॉक्टरांना घरीच बोलावतो. सरिताला खूप ताप आहे, कदाचित ती बाहेर जाऊ शकणार नाही. हे बोलता त्याने आपला मोबाईल घेतला आणि फोन कानाला लावत तो बाहेर निघून गेला. त्याची आई सरिताच्या जवळ बसली आणि तिच्या केसांवर मायेने हात फिरवत म्हणाली, सरिता बेटी, मला तुझी सासू नाही, आई समज. कारण मी तुला कधीही माझ्या सुनेप्रमाणे नाही तर मुलीप्रमाणेच पाहिलं आहे. आपल्या सासूचे तोंडून हे ऐकून तिला थोडं आश्चर्य वाटलं. आई हसत म्हणाली, मी तर देवाकडे तुला सूरजसाठी त्याच्या लहानपणातच मागितलं होतं आणि सूरजलाही तुझ्यावर लहानपणापासूनच खूप प्रेम होतं. तो दिवसभर माझ्याशी तुझ्याच गप्पा मारत राहायचा. सूरजची आई आपल्या ओठांवर हसू ठेवून सरिताला आपल्या मुलाच्या प्रेमाच्या आठवणी सांगत होती. पण सरिता हे सगळं ऐकूनही दुर्लक्ष करत होती. कारण सूरजने जी चूक केली होती ती इतक्या सहज माफ केली जाऊ शकत नव्हती. जेव्हा त्यांच्या लग्नाला एक आठवडा झाला तेव्हा घरातले लोक म्हणू लागले, तुम्ही हनीमूनला का जात नाही? हे ऐकतात सूरज शांतपणे सरिताकडे पाहू लागला. पण तिला त्याच्या त्या नजरेमुळे अस्वस्थ वाटू लागलं. ती त्याच्यासोबत कुठेही जायला इच्छुक नव्हती. तिच्यासाठी तर सूरजसोबत एका खोलीत झोपणंसुद्धा एका कठीण परीक्षेसारखं झालं होतं. तथापि त्या रात्रीनंतर सूरजने तिला कधी त्रास दिला नव्हता. तो आपला बिछाना बाल्कनीत टाकून झोपायचा. सूरज तिच्याकडे पाहू लागला. बघूया ती घरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देते. पण तिने चुपचाप आपलं डोकं खाली झुकवलं. कारण तिला खात्री होती की सूरज स्वतःच काहीतरी उत्तर देईल. शेवटी त्यांच्या नात्यात नवरा बायकोसारखं काहीच नव्हतं. मग हनीमूनला जाऊन काय फायदा? पण सूरजने पुढे जी गोष्ट सांगितली ते ऐकून सरिताला धक्काच बसला. त्याने आपल्या आईला सांगितलं, आई, या आठवड्यात आमचा जम्मू काश्मीरला जाण्याचा प्लॅन आहे. हे ऐकताच सरिताने रागाने सूरजकडे पाहिलं. पण सूरज मात्र हसत तिच्याकडे पाहत राहिला आणि मग नजर खाली झुकवत शांतपणे नाश्ता करू लागला. यानंतर जेव्हा एक आठवडा लोटला तेव्हा सूरजच्या आईने त्यांच्यासाठी खूप सारं सामान आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी भरून
एका मोठ्या बॅगेत ठेवल्या. जणू ते खूप दिवसांसाठी काश्मीरला जाणार आहेत. आईने सरिताला सांगितलं, सरिता बेटी, सगळं सामान नीट ठेव, तिथं खूप थंडी असते. सरिता फक्त अस्वस्थतेने त्यांच्याकडे पाहत राहिली. आणि मग तो दिवसही आला. दोघे हनीमूनसाठी काश्मीरला रवाना झाले. तिकडे पोचल्यावर त्यांनी एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण केलं. पण सरिता संपूर्ण वेळ शांत राहून जेवत होती. तिला सूरजशी काही बोलायचं नव्हतं, परंतु तो अगदी सहजरित्या बोलत होता, जणू त्यांच्या नात्यात काही घडलंच नव्हतं. आणि सूरजचं हे वागणंच सरिताला असह्य होत होतं. शेवटी तिने संतापाने विचारलं, सूरज, काय विचार करून मला इथे घेऊन आलास? नवरा आपल्या बायकोला हनीमूनला एका विशिष्ट कारणासाठी घेऊन जातो, पण तुझा तो हेतू कधीच पूर्ण होणार नाही. सरिताचा स्वर कठोर होता. सूरज हसत म्हणाला, सरिता, तू काळजी करू नकोस. आता माझी अक्कल ठिकाणावर आली आहे. तुझा राग जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मी तुझी वाट पाहत राहीन, तिने कडवटपणे उत्तर दिलं. पण सूरज, माझा राग आता कधीच शांत होणार नाही, कारण तू फक्त माझा अपमानच केला नाहीस तर माझ्या आत्म्यालाही आतून ठेच पोहोचवली आहेस. सूरजने हलकंच हसत उत्तर दिलं, सरिता, म्हणूनच मी तुला इथं आणलं आहे. म्हणतात ना, इथली सुंदर दृश्य पाहून तुटलेली हृदयही पुन्हा जोडली जातात. आणि या कडाक्याच्या थंडीत तर माणसाला आपल्या जोडीदाराच्या मिठीतच राहावं लागतं. सूरजने मंद नशेत सरिताच्या डोळ्यात नजर रोखून हे सर्व सांगितलं. त्यामुळे तिचा संताप आणखी वाढला. तिने तिथल्या टेबलवरचा चमचा जोरात आपटला आणि रागाने पाय आपटत तिथून बाहेर निघून गेली आणि थेट येऊन कारमध्ये बसली. तिने मनाशी निर्धार केला की मी सूरजला इतक्या सहज माफ करणार नाही. त्याने आपल्या अहंकाराला जपण्यासाठी माझा अपमान केला आणि माझ्या प्रेमाची चेष्टा केली. हे सगळं काही छोटंसं प्रकरण नव्हतं की तिने सूरजला इतक्या सहज माफ करावं आणि एका क्षणात सगळं विसरून त्याला मनापासून स्वीकारावं. सूरजही सरितासोबत गाडीत जाऊन बसला आणि दोघं काश्मीरच्या प्रवासाला निघाले. तिकडचं हवामान खरोखरच खूप थंड होतं आणि सरिताने तर घरातून निघताना मुंबईच्या हवामानानुसार कपडे घातले होते. पण काश्मीरमध्ये पोहोचताच तिला त्या प्रचंड थंडीने गारठून टाकलं. हॉटेलपर्यंत पोचण्याच्या आतच ती थंडीने कुडकुडू लागली. सूरजने पटकन गाडीतून एक उबदार शाल काढली आणि तिच्या खांद्यावर टाकली. मुंबईच्या गरम हवामानापेक्षा काश्मीरची तीव्र थंडी खूप वेगळी होती आणि अचानक झालेल्या या बदलाला सरिताचं शरीर सहन करू शकत नव्हतं. हॉटेलच्या खोलीत येताच तिने पटकन आपले कपडे बदलले आणि ती थेट उबदार ब्लँकेटमध्ये शिरली. त्यावेळी रात्रीचे 8 वाजत आले होते. सूरजने सरिताची अवस्था पाहून खोलीतच जेवण मागवलं. त्याने तिच्यासाठी गरमागरम सूप ऑर्डर केलं होतं, पण तिच्यात इतकीही ताकद नव्हती की ती स्वतः उठून बसू शकेल. त्यामुळे हे कामही सूरजलाच करावं लागलं. नाईलाजाने सरिताला सूरजच्या मदतीवर अवलंबून राहावं लागलं. सूरजने तिला हलकेच खांद्याला धरून उठवायचा प्रयत्न केला, पण तिने तात्काळ त्याचा हात झटकला आणि रागाने म्हणाली, दूर राहा माझ्यापासून. तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही. मी स्वतः उठू शकते. सूरजने दुःखाने डोकं हलवलं आणि जाऊन समोरच्या खुर्चीवर बसला. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. सरिता खूप प्रयत्नाने सूपचे घोट घेत होती, पण तिचे हात अजूनही थरथरत होते. हे पाहून सूरज म्हणाला, मला माहीत नव्हतं सरिता, माझी बायको इतकी नाजूक असेल की तिला हवामान बदलणंही सहन होणार नाही. सूरजच्या बोलण्यावर तिने संतापाने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि मोठ्या कष्टाने 2-3 चमचे सूप पिऊन बाऊल बाजूला ठेवले. आता तिला खूप जास्त थकवा जाणवत होता. सूरज उठून तिच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला, सरिता, तुला तर खूप ताप आला आहे. तू मला आधी का सांगितलं नाही? तिने डोळे मिटत उत्तर दिलं, मी सांगितलं ना, दूर राहा माझ्यापासून. तुला माझी चिंता करण्याची काही गरज नाही. मी स्वतः बरी होईन. सूरजने आपल्या बॅगेतून औषधं काढली आणि तिच्या दिशेने पुढे केली. त्यासोबत एक ग्लास पाणीही दिलं. सरिताने नाराज होऊन म्हटलं, मला कोणती औषधं घ्यायची नाही. सूरजने कठोर आवाजात सांगितलं, आता नखरे करू नकोस.
आणि शांतपणे हे औषधं घे, तिने चिडून म्हटलं. मी सांगितलं ना सूरज, तू इथून निघून जा. मला कसली औषधं घ्यायची नाही. पण सूरजने तिचा चेहरा हलकेच पकडून वर केला आणि गंभीर स्वरात म्हणाला, लवकर तोंड उघड. आता सरिता एक वेगळ्या संकटात अडकली होती. शेवटी नाईलाजाने तिला तोंड उघडावं लागलं. सूरजने हळूवार तिच्या जिभेवर गोळी ठेवली आणि मंगला तिच्या ओठांजवळ नेला. तिने खूप कष्टाने गोळ्या खाल्ल्या. तिला औषधं खाणं हे जगातलं सर्वात कठीण काम वाटत होतं. जशी ती विश्रांतीसाठी झोपली, सूरजने तिला नीट उबदार गाडीत गुंडाळून टाकलं. पण तरीही तिचं शरीर थरथरत होतं. सूरज पुन्हा जाऊन तिच्या समोरच्या आराम खुर्चीवर बसला आणि तिला गांभीर्याने पाहू लागला. थंडीमुळे तिचे दात आपटू लागले होते. तिने आपलं डोकं पांघरुणातून बाहेर काढलं आणि सूरजकडे पाहत म्हणाली, सूरज, मला अजून एक उबदार पांघरूण हवं आहे. सूरजने उत्तर दिलं, सरिता, माझ्याकडे अजून पांघरूण नाही. पण थंडीपासून बचाव करण्याचा एक मात्र मार्ग आहे. हे बोलता सूरजच्या डोळ्यात एक शरारती चमक उमटली. तो आपल्या मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहत हसला. सरिताने रागाने विचारलं, तू माझ्याकडे बघून का हसतोय? काय उपाय आहे ते सांग लवकर, कारण मी इथे थंडीने गारठून मरते. हे ऐकता सूरज खुर्चीवरून उठला आणि तिच्याजवळ येऊन तिच्या बाजूला बिछाण्यावर झोपला. सूरज सरिताच्या अगदी जवळ जाऊन तिच्या पांघरुणात शिरला आणि त्याने तिला स्वतःकडे अलगद ओढून घेतलं. काही वेळातच सरिताचे थरथरणे दात थांबले आणि आता तिला हलकासा घाम येऊ लागला. सूरजने हलकं हसत म्हटलं, पाहिलंस ना सरिता, आता तुला घामही येऊ लागलाय, म्हणजेच तुझा ताप लवकरच उतरायला लागेल. तिने खोल नजरेने सूरजकडे पाहिलं आणि व्यंगात्मक स्वरात म्हणाली, हा चांगला उपाय आहे मुलीच्या अशक्तपणाचा फायदा घेण्याचा. आणि तसंही तू यात तर तज्ज्ञ आहेस, नाही का? तिने ही गोष्ट सूरजला टोमणा मारण्यासाठीच म्हणली होती. पण सूरजने तिच्या तिरकस बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो गंभीर स्वरात म्हणाला, सरिता, मी तुझा नवरा आहे आणि नवऱ्याच्या हक्काने तरी मला तुझी काळजी घेण्याचा अधिकार आहे. तुलाही या क्षणी माझी गरज होती, नाही का? जर मी तुझ्या जवळ आलो नसतो तर तू थंडीने गारठून गेली असतीस. तो थोडं थांबला आणि हळुवारपणे म्हणाला, पण जर तुला माझ्या सहवासात राहणं पसंत नाही तर मी इथून निघून जातो. हे शब्द तो सरिताच्या डोळ्यात डोळे रोखून म्हणाला. त्याच्या डोळ्यात एक खोल वेदना होती. तिच्या श्वासांचा वेग थोडा मंदावला. ती फक्त शांतपणे सूरजच्या डोळ्यात पाहत राहिली. त्याने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, सरिता, तू मला माफ करणार नाहीस का? मला मान्य आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण मी कुठला गुन्हा तर केला नाही ना. मी तर हे समजत होतो की तुला दुःख देऊन माझ्या अहंकाराला समाधान मिळेल. पण खरी गोष्ट सांगू का, त्या दिवसानंतर एक क्षणही मी शांत झोपू शकलो नाही. त्याचा आवाज थोडा कापू लागला. तो पुढे म्हणाला, त्या दिवशी काही काळासाठी माझ्यावर सैतानाचा प्रभाव पडला असेल, पण मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो आणि माझं प्रेम काही 2-4 वर्षांचं नाही. लहानपणापासूनच मी तुझ्यावर प्रेम करत आलो आहे. इतक्या वर्षात माझ्या प्रेमाने तुला कधीच त्रास दिला नाही, पण तुझ्याच वागण्याने मी तसे करण्यास भाग पडलो गेलो. सरिता, प्लीज मला माफ कर. माझी शिक्षा थोडी तरी कमी कर, कारण त्या दिवसापासून मीही मनोमनी पश्चातापाच्या आगीत जळत आहे. लहानपणापासून मी माझ्या मनात आपल्या लग्नाच्या रात्रीचे सुंदर स्वप्न रंगवले होते, पण माझ्या एका चुकीमुळं सगळं उद्ध्वस्त झालं. तुला विश्वास नाही ना, तर माझ्या हृदयावर हात ठेवून बघ. हे हृदय तुझ्या नावाने किती वेगाने धडकत आहे. असं म्हणत त्याने तिचा हात हळुवारपणे पकडला आणि आपल्या छातीवर ठेवला. सरिताने सूरजच्या हृदयाची वेगाने होणारी धडधड स्पष्ट जाणवली. आता मात्र तिचाही संयम सुटला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिने हलक्या कापऱ्या आवाजात म्हटलं, सूरज, मीही तुझ्यावर खूप प्रेम करते, पण त्या रात्री तुझ्या जिद्दीने मला फार मोठा मानसिक त्रास दिला आहे. सूरजच्या डोळ्यातही अपराधी भावनेने अश्रू तरळले. तो म्हणाला, हो सरिता, मला पूर्ण जाणीव आहे की मी तुला खूप त्रास दिला आहे, पण मी आज तुला एक वचन देतो की
ती माझ्या जीवनातील शेवटची चूक होती. आजपासून मी असं काही करणार नाही आणि जर तू मला अजूनही माफ केलं नाहीस ना तर मी खरंच संपून जाईन. कारण तुझी ही तिरस्काराची भावना मला आणखीन सहन होणार नाही. हे ऐकता सरिताने सूरजच्या ओठांवर बोट ठेवत डोळ्यात अश्रू साठवत म्हटलं, खबरदार सूरज, जर पुन्हा असं काही बोललास तर. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, एका नवऱ्याचं आपल्या पत्नीशी पहिलं नातं तिच्या सन्मानाचं आणि तिच्या संमतीचं असतं. प्रेम नंतरही होऊ शकतं. नवरा बायकोच्या नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्परांचा आदर आणि संमती. सूरज, तू तर माझा नवरा आहेस, म्हणूनच मला माफी मागून आणखीन लज्जित करू नकोस. आपण दोघं नवरा बायको आहोत आणि या नात्यात छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. पण माझी तुझ्याकडे फक्त एकच विनंती आहे की इथून पुढच्या आयुष्यात तू मला प्रेम देशील किंवा नाही, पण माझा अपमान मात्र कधीच करू नकोस. कारण तुझ्याकडून आदर मिळवणं हा माझा हक्क आहे. हे बोलून सरिताने आपलं डोकं सूरजच्या छातीवर टेकवलं आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. सूरजने तिला आपल्या मिठीत घेतलं, पण आज त्याने तिला रडण्यापासून रोखलं नाही. त्याने हलक्या स्मिताने म्हटलं, सरिता, जितकं मनाला वाटतं तितकं आज रडून मन हलकं करून घे. जोपर्यंत तुझ्या मनातलं संपूर्ण दुःख बाहेर पडत नाही तोपर्यंत तुझी नाराजीही दूर होणार नाही आणि आपलं नवीन आयुष्यही सुरू होऊ शकणार नाही. मग सूरजने सरिताच्या डोळ्यात पाहत गंभीर स्वरात म्हटलं, आज मी तुला वचन देतो की ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक होती. यापुढे असं काही होणार नाही आणि जर कधी माझ्याकडून पुन्हा अशी चूक झाली तर समजून घे की तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. हे म्हणताना सूरजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सरिताने पटकन सूरजचे अश्रू आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले आणि म्हणाली, सूरज, मी तुला सांगितलं होतं ना की तू अशा गोष्टी पुन्हा बोलायच्या नाहीस. पण आता तू मला आणखीन एक वचन देशील. जसं तू माझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाहीस तसंच जर कधी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आले तर मला जोरात एक थप्पड मार. पण मरण्याच्या गोष्टी पुन्हा कधीच करू नकोस. दोघं काही क्षण शांत राहिले. मग अचानक सरिता हलकीशी हसली आणि सूरजला छेडत म्हणाली, सूरज, खरंच तुझं म्हणणं बरोबर होतं. काश्मीरला आल्यावर तुटलेली मनं पुन्हा जोडली जातात आणि इथल्या कडाक्याच्या थंडीत तर आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कुशीत शिरावंसं वाटतं. सूरजने तिच्या डोळ्यात शरारतीने पाहत म्हटलं, मग वेळ कशाला घालवायचा आहे. इतकं म्हणता सूरजने सरिताला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. सरितानेही स्वतःला सूरजच्या हवाली करत हे दाखवून दिलं की फक्त सूरजच नाही तर तीही त्याच्यावर अतूट प्रेम करते. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.